वारीसारखा आनंद जीवनात कोणताही नाही. वारकऱ्याची झोप 3-4 तासाची असते फक्त. ज्ञानोबरायांच्या वचनाप्रमाणे बोलायचं तर माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाची मने वेधले. अशा पद्धतीने सर्व वारकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबरायांचा रिंगणाचा उत्सुकता असल्यामुळं अतिशय आनंदामध्ये प्रत्येकजण या ठिकाणी नाचतोय, गातोय आणि पाहणारे जे भाविक आहे परिसरातून आणि अनेक वारकरी आलेले ते देखील यात सहभागी झालेले आहेत. वर्षभरात मुख्यत्वे 4 वाऱ्या भरतात पंढरपूरला. चैत्रवारी, माघवारी आणि कार्तिकी आणि आषाढी अशा 4 वाऱ्या भरतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण माळशिरस मुक्कामाच्या आधी पुरंदावडी या ठिकाणी पार पडत आहे आणि आपल्यासोबत काही वारकरी आहेत जे नित्याचे वारकरी आहेत. दरवर्षी वारीसोबत पायी चालत हे वारी करत असतात. तर इतक्या दिवसाचा जो सोहळा झालेला आहे तो सोहळा कसा सुरू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. माऊली, काय सांगाल, आज पहिलं रिंगण होते, एवढ्या दिवसाचा सोहळा कसा झाला? अतिशय आनंदात झाला. नाही आनंदाची जोडा अशा प्रकारचा हा सोहळा आहे. सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. अतिशय चांगली वारी चाललेली आहे. तर एक वारकरी म्हणून वारकऱ्याची दिनचर्या कशी असते? पहाटे किती वाजता उठायचं, पुन्हा भजनाचा क्रम कसा असतो? तसं तर ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये सकाळी जागराला वारकरी येतात. सकाळी 4 वाजेपासून काकडा सुरुवात होतो. 4 ते साधारण 5:30पर्यंत काकडा होतो. 6 वाजता रोजचं पालखीचं मार्गीक्रमण होतं. दिवसभर पालखी चालल्यानंतर संध्याकाळी पोचल्यानंतर पोचली पालखी त्याच्यानंतर एक 15-20 मिनटामध्ये कीर्तन असतं आणि कीर्तन झालं 2 तास साधारण कीर्तन चालतं आणि मग वारकरी झोपायला जातात. वारकऱ्याची झोप 3-4 तासाची असते फक्त. पुन्हा जागराला वारकरी येतात. म्हणजे सकाळी पहिलं भजन होतं, तर ते भजनाचे प्रकार जे असतात, पत्रिका आहे, मंगलचरण आहे, तर कोणतं भजन होतं दिवसभरात? दिवसभरामध्ये सुरुवातीला पहिलं मंगलाचरण, त्याच्यानंतर काकड आरती, भोपाळ्या, त्याच्यानंतर आंधळे, पांगळे, वासुदेव, जोगी, गवळण. त्यानंतर दुपारून जे वारकरी असतात त्यांचं नित्यनियमाचं भजन असतं. त्यामध्ये भगवान परमात्म्याला पत्रिका म्हणून जो अभंग असतो तो अभंग घेतला जातो आणि समाधी, तीर्थावळी असा क्रम करत हरिपाठ आणि अंती शेवटी जे ज्ञानोबरायांच्या आरतीच्या समयाला बोलले जाणारे जे अभंग असतात, विनवणीचे अभंग, त्या अभंगाने समारोप होतो. म्हणजे संपूर्ण हा एक भजनाचा दिनक्रम असतो. तर आज पहिला गोल रिंगण सोहळा आहे. काय रिंगण सोहळ्यातून मिळतो? ज्ञानोबरायांच्या वचनाप्रमाणे बोलायचं तर माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाची मने वेधले. अशा पद्धतीने सर्व वारकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबरायांचा रिंगणाचा उत्सुकता असल्यामुळं अतिशय आनंदामध्ये प्रत्येकजण या ठिकाणी नाचतोय, गातोय आणि पाहणारे जे भाविक आहे परिसरातून आणि अनेक वारकरी आलेले ते देखील यात सहभागी झालेले आहेत. म्हणजे या रिंगण सोहळ्यातून एक अजून ऊर्जा मिळते, पुढचं जे काही मार्गक्रमण ऊर्जा मिळते. म्हणजे या सोहळ्याची एक विशेषता अशी आहे, यात आल्यानंतर नवीन चैतन्य आपल्याला भगवान परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये जे प्रेम आहे ते द्विगुणित होण्याचं एक साधन म्हणजे रिंगण. या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या समवेत सर्व साधक नव्हे तर संपूर्ण समाज एक त्या ज्ञानोबा तुकोबरायांच्या भजनामध्ये डुलतो आणि त्याला चेतना प्राप्त होते. वारी प्रत्येकाने केली पाहिजे का? वारीसारखा आनंद जीवनात कोणताही नाही. प्रत्येकाने वारी केलीच पाहिजे. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवर विठ्ठलाचा वारीकर. वारीमध्ये 3 प्रकारची साधना घडते, कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक तप म्हणजे शरीराने आपण चालत असतो. वाचिक म्हणजे वाचेने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो. संतांचं आपण वेगवेगळे अभंग गातो. आणि मानसिक म्हणजे आपल्याला भगवान परमात्म्याकडे जाण्याची ओढ लागलेली असते. कायिक, वाचिक, मानसिक 3ही प्रकारचं तप या वारीमध्ये होतं. त्यामुळे वारीची जी काही परंपरा आहे ती अतिशय सुंदर, अप्रतिम अशा प्रकारची आहे आणि मानवाला जीवाचा देव होण्यासाठी अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची आहे. उपासना आहे. म्हणजे याच्यामुळं वारी केली पाहिजे. वारी करण्याचं मुख्य साधन कारण असं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. म्हणून भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी
संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे तो मार्ग म्हणजे उपासना मार्ग, आणि ती वारकरी संप्रदायाची वारी ही सगळ्यात मोठी उपासना असल्यामुळे प्रत्येक मनुष्याने वारी केल्याशिवाय मरूच नाही. जसं मामासाहेब म्हणायचे का या महाराष्ट्रामध्ये जो जन्माला आला त्याने ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये, तसं या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या बरोबर, तुकोबरायांच्या बरोबर, अन्य संतांच्या बरोबर वारी केल्याशिवाय कोणीही व्यक्तीने मरू नये, आणि हा त्याचा अधिकार नाही. म्हणून वारी ही उपासना प्रत्येकाच्या जीवनात घडावी आणि त्यांनी करावी. ही एक उपासना ही वारकरी संप्रदायामध्ये असणारी अदम्य आणि उत्साहपूर्ण असणारी वारी आहे. किती वारे आहेत वर्षभरात एकूण? वर्षभरात मुख्यत्वे 4 वाऱ्या भरतात पंढरपूरला. चैत्रवारी, माघवारी आणि कार्तिकी आणि आषाढी अशा 4 वाऱ्या भरतात. त्याच्यात प्रमुख 2 वाऱ्या आहेत आषाढी आणि कार्तिकीच्या. चैत्रवारीला जास्त करून, चैत्र आणि माघवारीला जास्त करून कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातला वारकरी जास्त असतो, आणि बाकी सगळ्याच आता दर महिन्याच्या वारीलाही भरपूर पंढरपूरमध्ये समाज जमायला लागला आहे. आणि जे महिन्याचे वारकरी आहेत ते दर महिन्याला आळंदी ते पंढरपूर पायी जातात आणि पंढरपूरहून पुन्हा आळंदीला पायी येतात. पूर्ण जीवनभर काही काही वारकरी असे आहेत की ते पूर्ण जीवनभर आळंदी पंढरीची वारी करतात. त्यांचा दर महिन्याला एकच क्रम, आळंदीहून निघायचं पंढरपूरला जायचं, पंढरपूरहून निघायचं आळंदीला यायचं. जी काही वद्यवारी आहे ती संतांची वारी आहे, आणि जी शुद्ध वारी आहे ती भगवान परमात्म्याची वारी आहे. 4 वाऱ्यांमध्ये कसं आहे, चैत्र आणि माघ वारीला आहे ना जास्त करून कर्नाटक, कानडा या भागातला समाज येतो. चैत्री वारी म्हणजे नेमकं काय तसं? चैत्रवारीमध्ये असं असतं की भगवान परमात्म्याला प्रतिपदेपासून नवरात्र होतो, आणि दररोज वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार चढवले जातात, आणि एकादशीच्या दिवशी जो काही विशेष प्रसाद असतो तो त्या ठिकाणी असतो चैत्रवारीच्या निमित्ताने एकादशीच्या दिवशी. आणि भगवान परमात्म्याला द्वादशीचं पारणं सोडून आणि ती वारी संपली जाते. तसं दर महिन्याला लोक वारीला यायला लागले आहेत, परंतु मुख्य 2 वाऱ्या ज्या आहेत आषाढी, कार्तिकी, या 2 मुख्य, ज्याला हाट म्हटला जातो, बाजार म्हटला जातो, वारकऱ्यांचा बाजार भरतो, आणि सगळे वारकरी या मुख्य 2 वाऱ्यांना येतात. कार्तिकी आणि आषाढी या 2 मुख्य वाऱ्या आहेत. आता आषाढी वारीनंतर चातुर्मास सुरू होतो, तर ते चातुर्मासाचं नेमकं काय म्हणतात? आषाढ महिन्यामध्ये भगवान परमात्मा जो आहे ते शयन करतात 4 महिने, म्हणून चातुर्मासात जे निष्ठावान लोक आहेत ते चातुर्मासामध्ये पंढरपुरातच राहतात. 4 महिने वेगवेगळं ग्रंथांचं श्रवण करतात, आणि कार्तिकीच्या एकादशीला भगवान परमात्मा त्या शयनातून उठून आणि पुन्हा लोकांसाठी अशा प्रकारे मुक्त होतात. लोकांसाठी जागृतीमध्ये येऊन आणि लोकांसाठी सर्व लोकांना दर्शन देण्यासाठी तयार असतात. अशा प्रकारे आपण पाहतोय की आता राज्यभरातून वारकरी भाविक हे 25 जुलैला जी आषाढी एकादशी आहे या एकादशीसाठी पंढरपूरला पोहोचत आहेत. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील आज पहिलं गोल रिंगण या ठिकाणी पार पडत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, पुरंदावडे.